उन्हाळ्यात बाळ खूप चिडचिड करते, काही खात नाहीये, शरीर गरम होते म्हणून अति चिडचिड त्याला होते. तर हे सूप तुमच्या बाळाला नक्की द्या. तर इथे आपण लौकीचं सूप बनवणार आहोत, जेणे बाळाची चिडचिड होणार नाही आणि बाळाचे शरीर आतून थंड राहील. इथे मी अर्धी वाटी लौकी घेतली आहे, थोडी मूग डाळ घेतली आहे, 2 पाकळ्या लसूण घेतले आहेत, 1 काळी मिरी आणि लवंग घेतले आहे आणि 1 मिरची घेतली आहे. मिरचीला मी अजिबात कट वगैरे दिला नाहीये. याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊयात आणि पुढे अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशात नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि इथे मी हे हळद टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकून घेतलं आहे. 1 वर्षाचा बाळ असेल तर मीठ जरूर टाका आणि अगदी लहान बाळाला तुम्हाला द्यायचं असेल तर मिरची, लसूण आणि तुम्ही काळी मिरी वगैरे इग्नोर करू शकता. बाकी तुम्ही लौकी आणि हे टाकू शकता. याच्यामध्ये ना उन्हाळ्यामध्ये बाळाचं शरीर थंड ठेवते, कारण की लौकीमध्ये खूप सारं पाणी असतं, बाळाला डिहायड्रेशन होऊ देत नाही. आणि 3 ते 4 शिट्टे इथे मी काढून घेतला आहेत. हे सूप पचण्यासाठी खूप हलकं आहे. आता ही मिरची आपल्याला काढून टाकायची आहे. तिला मी अजिबात कट वगैरे दिलं नव्हतं, अशीच टाकली होती. याने इम्युनिटी वाढते आणि बाळ असते ना, म्हणजे बाळ उन्हाळ्यात खूप चिडचिड करतं तर बाळ देखील शांत राहतं, कारण की हे अगदी पचायला सोपं आहे आणि हायड्रेट बाळाला दिवसभर ठेवतं. त्याच्यामुळे तुम्ही हे सूप बाळाला नक्की देऊ शकता. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून याचा फायदा म्हणजे याच्यामध्ये मूग डाळ टाकल्यामुळे बाळाचं वजन देखील वाढायला मदत होते. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि तुमचं बाळ किती मंथचं आहे, कशा रेसिपी अपलोड करू नक्की कमेंटद्वारे कळवा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.